माधुरी पोस्ट ऑफिस समोरच्या जुन्या बाकावर शांत बसली होती. सकाळची वेळ होती, पण तिच्या डोळ्यात रात्रभरच्या अश्रूंची सूज अजून होती. हातातला लिफाफा तिने घट्ट पकडला होता. तो साधा लिफाफा होता, पण त्यातल्या प्रत्येक शब्दात तिच्या मनाचं ओझं भरलं होतं. पती सुनील गेल्यापासून ती रोज स्वतःशी बोलायची. कधी रडायची, कधी राग काढायची. पण आज तिने पहिल्यांदाच त्याच्यासाठी पत्र लिहिलं होतं. घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात अजूनही सुनीलचा वावर जाणवायचा. भिंतीवर लटकणारा त्याचा हसरा फोटो पाहून तिचं मन भरून यायचं. कपाटात त्याची आवडती शर्ट्स अजूनही तशीच ठेवलेली होती. टेबलावर त्याची पेन अजूनही ठेवलेली होती. जणू तो कधीही येऊन ती उचलून काही लिहायला बसेल. पण सुनील नाही हे सत्य तिचं हृदय पिळवटून टाकायचं. पत्र लिहायला बसताना तिने खूप वेळ घेतला होता. पेन हातात घेताच तिचे हात थरथरू लागले. अखेर तिने धैर्य करून पहिली ओळ लिहिली. प्रिय सुनील, तुझ्याशिवाय हे घर रिकामं वाटतं. तुझ्याशिवाय माझं मनही रिकामं झालंय. तू असताना मी कधी प्रेम व्यक्त केलं नाही. रोजच्या संसारात ते बोलून दाखवायचं राहूनच जायचं. पण आज लिहिते, मी तुला खूप प्रेम करते. हे शब्द लिहून ती इतकी रडली की कागद ओला झाला. तिने हातानेच डोळे पुसले, पण अश्रू थांबत नव्हते. गावातल्या लोकांना माधुरीची दया येत होती. बिचारी एवढ्या लहान वयात विधवा झाली. लोक कुजबुजायचे. काही खूप मनापासून आधार देत होते, पण काही फक्त औपचारिक सांत्वन करायचे. पण रात्री जेव्हा ती एकटी राहायची तेव्हा मात्र तिचं मन कोसळायचं. तिला आठवलं, सुनीलला शेतात काम करणं किती आवडायचं. हे बघ माधुरी, आपलं शेत म्हणजे आपलं खरं घर आहे. इथं काम केलं की माझं थकलेलं मनही ताजं होतं, तो हसून म्हणायचा. पीक उगवल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान माधुरीला खूप आवडायचं. त्याच्या मृत्यूनंतर ती शेताकडे बघायलाही धजावत नव्हती. पण आज सकाळी ती धैर्य करून शेतात गेली होती. हिरव्या पिकातून वाहणाऱ्या वाऱ्याने जणू सुनीलच्या हाताचा स्पर्श तिच्या गालावर केला. तिने डोळे मिटले आणि कुजबुजली. तू आहेस ना इथे, मला जाणवतंय. तिच्या डोळ्यातून अश्रू आले, पण मनात थोडं समाधानही उमटलं. घरी परतल्यावर तिने पत्राचा उरलेला भाग लिहायला घेतला. तुझं स्वप्न होतं आपल्या मुलाला शहरात शिकवायचं. सुनील, मी हे स्वप्न पूर्ण करणार आहे. आपल्या मुलाला शिकवणार आहे, मोठं करणार आहे. तुझ्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे. पण तुझी स्वप्न पूर्ण करणं हेच माझं जगणं असेल. मी तुला दिलेलं वचन पाळीन. तिने पत्र काळजीपूर्वक लिफाफ्यात ठेवलं. पोस्ट ऑफिसात पोहोचल्यावर पोस्ट बॉक्ससमोर उभी राहिली तेव्हा तिचे हात थरथरत होते. तिच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. हे पत्र कुठे जाणार नाही, पण तुला नक्की मिळेल, ती हळूच म्हणाली आणि लिफाफा बॉक्समध्ये टाकला. आवाज करत लिफाफा आत पडला आणि तिच्या मनावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटलं. त्या दिवशीपासून माधुरीने स्वतःला सावरण्याचा निर्णय घेतला. ती रोज शेतात जाऊ लागली. मुलाच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायला लागली. एकदा संध्याकाळी मुलगा अभ्यास करत होता. तो थोडा दमला आणि म्हणाला, आई, बाबा असते तर मला रोज गणित शिकवले असते. मला त्यांची खूप आठवण येते. माधुरीने त्याला मिठीत घेतले. डोळे पुसत म्हणाली, बाबा नसले तरी त्याचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे. तू चांगला अभ्यास कर. मी आहे ना तुझ्यासोबत. हळूहळू माधुरीने गावातल्या इतर महिलांनाही मदत करायला सुरुवात केली. त्यांच्या अडचणी ऐकून त्यांना सल्ले द्यायची. तिच्या चेहऱ्यावर परत एक हळूवार हास्य यायला लागलं. लोक म्हणू लागले, माधुरी परत जगायला लागली. पण रात्री मात्र ती आकाशाकडे पाहून हळूच कुजबुजायची. सुनील, तुझं पत्र पोहोचलं असेल ना? मी दिलेलं वचन पाळते. तू कुठेही असशील ना, मला तुझा आशीर्वाद देत राहा. मला माहीत होतं की सुनील परत येणार नाही, पण त्याची आठवण, त्याचं प्रेम आणि त्याची स्वप्न हीच तिची खरी ताकद बनली. त्या एका पत्राने तिचं मन हलकं झालं आणि तिने नव्या आयुष्याला सामोरं जाण्याचं धैर्य मिळवलं. आता तिचं जगणं फक्त तिच्यासाठी नव्हतं, तर सुनीलच्या आठवणींसाठी आणि त्याच्या स्वप्नांसाठी होतं. तर मंडळी, तुम्हाला कथा कशी वाटली? आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि कथेला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद.